नमस्कार, मी डॉक्टर सनी उगळे. मी ऑर्थोपेडिक सर्जन, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आणि स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट म्हणून इथे गेले 15 वर्ष कार्यरत आहे. तर आज मी तुमच्याबरोबर अजून एक अनुभव शेअर करणार आहोत. आपल्याबरोबर आपले पेशंट आहेत मिस्टर किशोर भोसले. सर टीचर आहेत, ही इज अ प्रोफेसर आणि त्यांना डाव्या गुडघ्याचा त्यांना त्रास होता. त्यासाठी आपण त्यांचं नी रिप्लेसमेंट केलं होतं 8 महिन्याआधी. तर आपण त्यांच्याकडनं दामिनीचा त्यांचा अनुभव ऑपरेशनच्या आधी कसा होता, काय काय अडचणी होत्या, किती दिवसापासून गुडघ्याचा त्रास होता, काय काय व्यत्यय येत होता लाईफस्टाईल मध्ये, आणि मग आपण कसं कसं त्याच्यामध्ये प्रोग्रेस आहे ते बघूया. नमस्कार. माझ्या डाव्या गुडघ्यामध्ये किडनीचा भाग पडला होता साधारणतः 1 वर्षभरापूर्वी. त्यामध्ये मी बरेच डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली, परंतु मला असं काही परफेक्ट असं तो भाग गुडघ्यातला निघत नव्हता आणि मला चालताना पण खूप त्रास होत होता. इव्हन 10 मिनिटं सुद्धा मी उभा राहत नव्हतो. त्यानंतर माझ्या मित्रांनी मला सजेस्ट केलं की संचिती हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊन बघा, म्हणजे डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्या. त्यामुळे मी डॉक्टरांकडे आलो. डॉक्टर सनी उगळे यांची भेट झाली माझी. त्यामध्ये मला प्रॉपर ट्रीटमेंट अशी मिळाली की त्यामध्ये त्यांनी डॉक्टरांनी सांगितले की याच्यामध्ये बात असा मोठ्या प्रमाणात आहे गुडघ्यामध्ये, आणि हा गुडघा तुम्हाला जर सरळ करायचं असेल, पायाचं सरळ करायचं असेल तर तुम्हाला नी रिप्लेसमेंट करावी लागणार आहे. तर मी माझ्या नातेवाईकांशी चर्चा करून, माझ्या फॅमिलीशी चर्चा करून मी डिसाईड केले की नी रिप्लेसमेंट करायची. मग मी याच हॉस्पिटलमध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये नी रिप्लेसमेंट करून घेतले आणि डॉक्टर उगळे सरांची अपॉइंटमेंट घेतल्यानंतर त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे सजेस्ट केलं. नी रिप्लेसमेंट डॉक्टरांच्या माध्यमातून माझे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झाली आणि तेव्हापासून साधारणतः एक पहिले 3 महिने मला पूर्ण असं म्हणजे वॉकरवर आणि स्टिकवर चालणं सांगितलं डॉक्टरांनी, आणि खूप चांगल्या प्रकारे मला चालता येऊ लागलं. सुरुवातीला 1 महिन्यात मला कॉन्फिडन्स माझा खूप वाढत गेला आणि चांगल्या प्रकारे मी पहिल्याच महिन्यात मला चालायला येऊ लागलं आणि मी खूप म्हणजे माझा जो भाग पायाला होता तो पहिल्या महिन्यातच बऱ्यापैकी कमी होत गेला आणि मला तिथून माझा कॉन्फिडन्स असा वाढत गेला की, आणि डॉक्टर मला प्रत्येक वेळी चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन करत होते. त्यामुळे मला खूप असं वाटत होतं की मला इथं आता चांगलं होईल माझं पाय. आणि साधारणतः जसे 3-4 महिने होऊन गेले तसं त्या डॉक्टरने मला फिजिओथेरपिस्ट सजेस्ट केले आणि फिजिओथेरपीच्या माध्यमातून माझी सर्व 3-4 महिने मी फिजिओथेरपी केल्यानंतर माझा पाय पूर्ण सरळ झाला आणि मला आता खूप छान वाटतंय. मी खूप चांगल्या प्रकारे चालू शकतोय आणि मला ऍज अ टीचर, बिंग अ टीचर म्हणून मला शिकवताना सुद्धा विद्यार्थ्यांसमोर उभा राहताना खूप छान वाटतंय. कारण मी सुरुवातीला काही महिने असे लगडत होतो पायाने, कारण पाय स्ट्रेट होत नव्हता माझा. आता मी सर्व उभा राहतोय व्यवस्थित. मला तासभर तरी मी छानपैकी उभा राहतोय, चालता येऊ लागलंय मला आता. खूप छान डॉक्टरांनी सजेस्ट केलं. डॉक्टरांची खूप म्हणजे मार्गदर्शनामुळे मी चांगल्या प्रकारे आज हे उभा राहू शकतोय आणि मला आत्मविश्वास माझा खूप वाढला गेलाय. या हॉस्पिटलचे खूप धन्यवाद सगळ्या स्टाफचे, ज्यांनी मला इथं म्हणजे ऑपरेशनच्या काळात मदत केली किंवा खूप मोलाचं सहकार्य केलं. आणि त्यांच्याशी म्हणजे बोलताना वगैरे खूप आनंद होत होता आणि मला या हॉस्पिटलमुळे मला खूप आनंद, आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यामुळे मी या हॉस्पिटलचे, संचित हॉस्पिटलचे खूप धन्यवाद देतो की मी आज माझं लाईफ चांगल्या प्रकारे, लाईफस्टाईल मी आता चांगल्या प्रकारे मी आता व्यतीत करू शकतोय आणि चांगल्या प्रकारे मला उभं राहता येत आहे. थँक्स टू ऑल टीम संचित. आणि त्यांच्या ह्या प्रोग्रेसमध्ये मॅडमचा फार मोलाचा वाटा आहे आणि मॅडम त्यांना प्रत्येक म्हणजे मी एकही फॉलोअप त्यांना एकटं बघितलं नाहीये. प्रत्येक वेळेला मॅडम त्यांच्याबरोबर येणार. त्या सुद्धा टीचर आहेत बाय प्रोफेशन. मॅडम, तुमचा काय एक्सपिरियन्स आहे सरांचं हे अख्खं प्रोग्रेस बघता? त्यांचं आधी तर कठीण त्रास होता, त्यांना व्यायाम पण जरा डिफिकल्ट जात होते, पण आपण करून ते रिकव्हर झालं. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये आता त्यांची लाईफस्टाईल कशी वाटते तुम्हाला आणि आधी किती त्रासदायक होती? आता त्यांच्याकडे बघून वाटतच नाही की त्यांचं नी रिप्लेसमेंट झाले म्हणून. त्याच्या अगोदर एवढा त्रास होत होता म्हणजे माझाच कॉन्फिडन्स लूज होत होता. मला खूप म्हणजे जास्त त्रास होत होता त्यांच्यापेक्षा जास्त त्याच्याकडे बघताना. पण जसं डॉक्टरांनी सजेस्ट केलं आणि आम्ही तो नी रिप्लेसमेंट करण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा तो खरंच अगदी खरं होता. मग त्यामुळे आता त्यांचा पहिल्या आणि आता याच्यामध्ये खूप फरक आहे. मस्त चालतात यार, मस्त. ह्याच्यामध्ये काय आहे ना, त्यांचं एजही कमी आहे. 53 इयर्स एज आहे त्यांचं. बरेच लोक आणि बरेच डॉक्टर्सही म्हणतात की तुम्ही कमी वयामध्ये ऑपरेशन करू नका, पण मेन इम्पॉर्टंट हे असतं की जर का आपली लाईफस्टाईल आता कॉम्प्रोमाइज होत असेल, आपल्याच्या गुडघ्याच्या व्याधीमुळे किंवा गुडघ्याच्या व्यंगामुळे चालणं फिरणं आणि रोजच्या जीवनशैलीमध्ये जर का व्यत्यय येत असेल
तर किती वर्ष थांबणार, म्हणजे अजून 5-6 वर्ष थांबून मग नंतर ऑपरेशन करण्यामध्ये अर्थ नाही, कारण तुम्ही ते 5-6 वर्ष दुखण्यातच घालवताय. तर योग्य वेळेला योग्य ट्रीटमेंट केली तर त्याचा आउटकम नक्कीच चांगला येतो. आणि या नी रिप्लेसमेंटचं सर्वायव्हरशिप मिनिमम 20 to 25 इयर्स आहे. एक्सरसाइज त्या नियमित करतात, ते चालतात फिरतात सध्या. आता तर व्यायाम चांगला असेल तर रिकव्हरी फास्ट होते, आणि एकदा रिकव्हरी झाल्यानंतर मग देर इज नो पॉइंट टू लुक बॅक. सो असा हा लाईव्ह एक्झाम्पल होता आपल्या समोर, आणि वी विल डेफिनेटली गेट बॅक टू यू मोर एक्झाम्पल्स इन फ्युचर. थँक्यू.